आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शक्तीपीठ महामार्गाचा अट्टहास नडला तर कायदा हातात घेऊ, राजू शेट्टींचा सरकारला इशारा। शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी ओरबडण्याचा सरकारचा अट्टहास असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, प्रसंगी कायदा हातात घेऊ आणि तो मोडून काढू, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे। ईश्वरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शक्तीपीठ विरोधी जनआक्रोश मेळाव्यात ते बोलत होते। राजू शेट्टी यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली। ते म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध असतानाही केवळ आपला ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री हा प्रकल्प जनतेवर लादण्याचा प्रयत्न करत आहेत। देवस्थानांच्या नावाखाली हा रस्ता बांधला जात असल्याचा बनाव केला जात आहे, परंतु प्रत्यक्षात त्या सर्व देवस्थानांना जाण्यासाठी आधीच चांगले रस्ते उपलब्ध आहेत। ज्या रस्त्याची गरज नाही त्यासाठी सुपीक जमिनी संपादित करून शेतकऱ्यांचे नुकसान का केले जात आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला। जर लोकशाही मार्गाने सरकार ऐकणार नसेल तर कायदा हातात घेण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय उरणार नाही। हा महामार्ग विकास नसून विनाशाचा मार्ग आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली। या मेळाव्याने शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाला आता धार चढली आहे। हजारो शेतकऱ्यांनी या मेळाव्याला उपस्थिती लावून आपला संताप व्यक्त केला। सरकारने हा प्रकल्प त्वरित रद्द करावा, अन्यथा महाराष्ट्राचा शेतकरी रस्त्यावर उतरून हा अट्टहास मोडून काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला। शक्तीपीठ महामार्गावरून आता शेतकरी संघटना आणि सरकार असा थेट संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत। राजू शेट्टी यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। सगळ्या महाराष्ट्राला नको असलेला शक्तीपीठ महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपला ड्रीम प्रोजेक्ट म्हणून लाजून पाहत आहेत। वास्तविक पाहता या महामार्गाची काही एक आवश्यकता नाही आहे। ज्या देवस्थानाच्या नावाखाली हा रस्ता होतोय त्या पंढरपूर असेल, तुळजापूर असेल, औंढा नागनाथ असेल, परळी वैजनाथ असेल, कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, आदमापूर असेल, नरसोबाची वाडी असेल, औदंबूर असेल, या देवस्थानाला जोडणारे रस्ते आधी आहेतच। आणि आजपर्यंत यापैकी एकाही देवस्थानाला जाता असताना ट्रॅफिक जाम झालं आणि भक्तांचे फार मोठी तारांबळ उडाली असं कधी झालेलं नाही आहे। मग असं असताना देवांचं नाव घेऊन नवा रस्ता करायची काय आवश्यकता आहे? एकतर या रस्त्याला बरोबर समांतर असा नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग आधीच अस्तित्वात आहे। नुकतंच त्याचं नूतनीकरण झालेलं आहे आणि तो अतिशय उत्तम आहे। वेळ त्याच्यामधून वाजते 120च्या स्पीडनं आता सुद्धा त्या रस्त्यावरून आपण प्रवास करू शकतो। मग हा एक्सप्रेस हायवे कशासाठी? पण तो रस्ता क्षमतेच्या केवळ 25%च चालतो, कारण त्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं म्हणणं असं आहे की आमच्या प्रत्येक टोलवर दररोज 40 लाख रुपये टोल वसूल झाला पाहिजे, पण प्रत्यक्षामध्ये 8 ते 9 लाखच वसूल होतो। याचा अर्थ क्षमतेच्या 25%च तो रस्ता चालत असताना त्या रस्त्याला समांतर रस्ता तयार करून तोही रस्ता तोट्यात घालवून हा नवा तोट्याचा रस्ता करायचा अट्टहास सरकार का करतंय हा साधा सवाल आहे। तर या खेड्यापाड्यातल्या लोकांना पुराच्या खाईत लुटून या सगळ्या नद्यांच्या काठावर असणाऱ्या शेती पुरामध्ये बर्बाद करून हा रस्ता आम्ही करणारच। त्याशिवाय आम्हाला येणाऱ्या निवडणुकीसाठी 29च्या 60-70 हजार कोटी रुपये आम्हाला काढता येणार नाहीत असा अट्टहास जर का राज्यकर्त्यांचा असेल तर वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन आम्ही तो मोडून काढू।